ठीक आहे, मॅमनी केली आहे रेकॉर्डिंग चालू. चला तर आता आपण पुढे जाऊयात. आय होप तो जॉईन होऊ शकेल. आत्या हॉटस्पॉट चालू करा तर. अच्छा, माझा आवाज येतोय आता बेटा? येस मॅम. मॅम तसं ते सांगतोय की जॉईन नाही होऊ शकत आहे. हा तेच, त्याचा तेच प्रॉब्लेम आहे. आता काहीच नाही करू शकत आपण. त्याला सांग आता रेकॉर्डिंग बघायला. आणि तोपर्यंत आता येस. त्याला व्हॉइस मेसेज पाठव तर की आता संगीता मॅम कडून कॉल करून आधीचे जे क्लासेस त्याचे तसेच मिस झाले त्याचे रेकॉर्डिंग बघायला सध्या, मग टाइम वेस्ट न करता. मग आता आजची उद्या बघेल तो आणि कालची त्याला आज बघायला सांग, असं काहीतरी कर. बट ठीक आहे, चला आपण कंटिन्यू करूया आता. तर इथे काल आपण इथपर्यंत बघितलेलं राईट. डायमेन्शनल अनालिसिसचे युजेस काय आहे, तर हे 3 युजेस मी सांगितलेले. तू होमवर्क टाकलेला ग्रुपमध्ये बेटा? नो मॅम, टाकायचा राहिलेला आहे. हा मग प्लीज टाक. ठीक आहे, चला पुढे बघूयात आपण. आता आता पुढे काय आहे? लिमिटेशन्स. त्याचे आपण फायदे बघितले की डायमेन्शनल अनालिसिसचे फायदे काय आहेत, आणि आता लिमिटेशन्स म्हणजे काय, त्याचे तोटे काय आहेत. काही पण गोष्टींचे काही काही फायदे असतात, काही वेळा ते तोटे पण असतात राईट. तर आता फायदे काय आहेत आणि तोटे. फायदे बघितले काल आपण, आता आपण तोटे बघूया. थोडक्यामध्ये आपण ह्याला गो थ्रू करणार आहे. ह्याच्यामध्ये बघ जास्त असं सोडवलं वगैरे काही नाहीये. हे थोडक्यात आपल्याला समजून आपल्या शब्दामध्ये आपण एक्झाम मध्ये लिहिलं तरी पण चालेल, हे पण विचारू शकतात. द व्हॅल्यू ऑफ डायमेन्शनलेस कॉन्स्टंट कॅन बी ऑब्टेन्ड विथ द हेल्प ऑफ एक्सपेरिमेंट्स ओनली. म्हणजे काय, डायमेन्शनलेस कॉन्स्टंट्स जे असतात, कॉन्स्टंट्स म्हणजेच हे स्थिरांक असतात ना, जसं 9वी मध्ये होता तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट कॅपिटल जी ची व्हॅल्यू होती बघ. असे काही जे कॉन्स्टंट आहेत ना, त्याची किंमत, ज्याला डायमेन्शन नसतं, काही काही कॉन्स्टंटला डायमेन्शन नसतं, तर ज्या डायमेन्शन्सला कॉन्स्टंट नाहीये, म्हणजे ज्या कॉन्स्टंटला डायमेन्शन नाहीये, युनिट नाहीये, मग त्याची किंमत एक्सपेरिमेंट करूनच आपण शोधू शकतो. किती किंमत आहे त्याची, 4 आहे, 5 आहे, 10 आहे.
6.67 आहे. किती आहे? तर ती आपण एक्सपेरिमेंट करून शोधू शकतो. तिथे हे डायमेन्शनल अनालिसिसचा आपल्याला फायदा होत नाही. तर हा एक त्याचा जो आहे तो लिमिटेशन आहे, म्हणजे त्याचं ती कमतरता आहे डायमेन्शनल अनालिसिसची. परत काय म्हटलं इथे, डायमेन्शनल अनालिसिस कॅनॉट बी यूज टू डिराइव्ह रिलेशन्स involving trigonometric, exponential and logarithmic functions as these quantities are dimensionless. ज्या क्वांटिटीजला डायमेन्शनच नाहीये त्याचं डायमेन्शनल अनालिसिस कसं यूज करूच नाही शकत. आता त्या कोणत्या कोणत्या क्वांटिटीज आहेत? ट्रिग्नोमेट्रिक रेशोज वगैरे. ट्रिग्नोमेट्रिक मीन्स साइन, कॉस, टॅन 10वीला होतं ना ते. एक्सपोनेंट्स म्हणजे कशाच्या तर डोक्यावरती काहीतरी घात असतो, जसं की x चा वर्ग, m चा n वा घात वगैरे असे वाले घातांक ज्याचे असतात तिथे पण हे वापरू नाही शकत. लॉगॅरिथमिक फंक्शन्स, लॉग x, लॉग 20 तिथे पण वापरू नाही शकत. आता ह्याच्यासाठीच मी तुम्हाला हे काय काय असतं लॉग टेबल विकत घ्यायला सांगितलेलं. प्रथमेश, लॉग टेबल काय असतं विचारलंय का तरी तू? ऍटलिस्ट विकत घेतलास तू? नो मॅम. स्टेशनरीच्या दुकानामधून मंडे पर्यंत प्लीज विकत घे. दुकानात जायचं आणि म्हणायचं मला लॉग टेबल हवंय, हवं तर निघून घे. लॉग टेबल मला वाटते 10-20 रुपयांमध्ये असेल. आता मी खूप वर्ष झालं घेतला नाहीये, वापरला नाही, त्याच्यामुळे मला किंमत नाही माहिती. लॉग टेबल का मॅम? हा, लॉग टेबल. ठीक आहे. तो गणित सोडवण्यासाठी आता 11वी पासून कंपल्सरी आहे, कारण तो वापरल्याशिवाय आपण गणित सोडवू नाही शकत. फिजिक्स मध्ये आणि मॅथ्स मधली पण गणित नाही सोडवू शकत. लॉग टेबल कंपल्सरी आहे. तर लॉग टेबल कसा वापरायचा त्याच्याबद्दल एक स्पेशल वेगळा क्लास मी बघते, ट्राय करेल, मला जमेल तर घ्यायला. नसेल तर नाही जमलं तरी एखादा व्हिडिओ शेअर करेल युट्यूबचा, ते कसं वापरायचं. तो इझी आहे, एवढं काही डिफिकल्ट नाहीये, पण हा स्टेप बाय स्टेप आपण त्याला समजून घ्यायची गरज आहे. तर बघा पुढे मग, तर काही काही क्वांटिटीज ज्याला डायमेन्शन नाहीये त्याच्यासाठी आपण डायमेन्शनल अनालिसिस नाही करू शकत. तिसरं काय सांगितलंय, दिस मेथड इज नॉट युजफुल if constant of proportionality is not a dimensionless quantity. समजा कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी डायमेन्शनलेस क्वांटिटी नाहीये, म्हणजे काय, त्याचं स्वतःच पण डायमेन्शन आहे, तरी पण तिथे पण ही मेथड युजफुल नाहीये. जसं की आता हा बघ, मगाशी मी म्हणत होती तीच ग्रॅव्हिटेशनल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन गेल्या वर्षी तुला 10वीला होता, त्याची हे बघ, हे फायनल आन्सर हे आलेलं बरोबर. F is equal to G m1/m2 upon r². तर इथे काय दिले, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी G इज नॉट डायमेन्शनलेस. दस अर्लियर मेथड विल नॉट वर्क. म्हणजे कोणती अर्लियर मेथड? जसं की बघ, हे सूत्र काढण्यासाठी L आणि TL आणि G मधलं सूत्र काढण्यासाठी आपण इथे काय घेतलेला, हा जो कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी, त्याला आपण K कन्सिडर केलेलं, त्याला डायमेन्शन लेस समजलेलं. पण हे K साठी म्हणून बघ काहीच आपण डायमेन्शन L आणि T च्या स्वरूपात नव्हतं ठेवलं, म्हणून K ला जसंच्या तसं ठेवलेलं. पण समजा हा K डायमेन्शन लेस नसेल, कारण इथे जो G आहे तो G डायमेन्शन लेस नाहीये. त्या G ला एक किंमत आहे इथे, आठवतंय? G चं एक एकक होतं. काय होती G ची किंमत? काय होती बेटा, आठवते का? 6.67 into 10⁻⁻11 काय होती युनिट? काय होतं त्याचं? न्यूटन मीटर केजी काहीतरी होतं, आठवते? तर त्याचं एक युनिट होतं. रिवाइज कर, G ची किंमत काय होती 9वीच्या पुस्तकामध्ये, नाही 10वीच्या गेल्या वर्षीच्याच पुस्तकामध्ये मिळेल. तर G ची किंमत काय होती? त्याला डायमेन्शन म्हणजे युनिट पण होतं, डायमेन्शन पण होतं. तर ते डायमेन्शनलेस क्वांटिटी नाहीये. त्याच्यामुळे मग आधीची जी मेथड आपण सूत्र काढण्यासाठी, स्वतः सूत्र शोधण्यासाठी जी मेथड वापरलेली ती इथे ती लागू नाही होत. तर हा पण त्याचा एक लिमिटेशन आहे.
परत चौथं लिमिटेशन काय सांगितलंय, इफ द करेक्ट इक्वेशन कंटेन्स सम मोर टर्म्स ऑफ द सेम डायमेन्शन. If the correct equation contains some more terms of same dimension, it is not possible to know about their presence using dimensional equation. म्हणजे काय, आता example, for example, with standard symbols, equation s is equal to half at square is dimensionally correct. However, the complete equation is s is equal to ut plus half at square. म्हणजे आपण बघितलेलं ना ही मेथड, की इक्वेशन चुकीची आहे की बरोबर आहे, हे आपण पडताळून पाहिलेलं आठवते काल. कसं पडताळून पाहिलेलं, त्याचे LHS इज इक्वल टू RHS येते का डायमेन्शन घेऊन, बरोबर आहे. पण ही सेम टू सेम ट्रिक ह्या इक्वेशनला लागू नाही होत, s इज इक्वल टू ut प्लस हाफ एटी स्क्वेअर. कारण नुसतं हाफ एटी स्क्वेअर घेऊन पण LHS आणि RHS केलं तरी ते बरोबर येते. कळतंय का तुला बेटा? एस चे जे डायमेन्शन आहे ते सेम डायमेन्शन हाफ एटी स्क्वेअरचं नुसतं हाफ एटी स्क्वेअर घेतलं तरी पण तेच येते, बरोबर येते. म्हणजे LHS इज इक्वल टू RHS येते नुसतं हाफ एटी स्क्वेअर घेतलं तरी पण. मग डायमेन्शनल अनालिसिस वापरून मग मी जर ही इक्वेशन प्रूफ केली की एस इज इक्वल टू हाफ एटी स्क्वेअरच आहे, तर ते चुकीचं ठरेल ना. कारण पूर्ण इक्वेशन काय आहे की त्याच्यामध्ये UT पण ऍडेड आहे. आय होप तुला कळलं काय म्हणते. ठीक आहे, तर मग डायमेन्शनल अनालिसिसचे आपण बघितलेले 3 फायदे बघितले, पण त्याचे 4 तोटे आहेत. तर हे 4 लिमिटेशन्स म्हणजे तोटे पण सांगितलेले. तर हे 3 फायदे तोटे दोन्ही पण करावं लागेल. लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल अनालिसिस ते पण बघितलं आपण. ठीक आहे, चला आता पुढच्या टॉपिक वर आपण जाऊयात. आता इथे बघ काय आहे, अॅक्युरेसी, प्रिसिशन अँड uncertainty in measurements. Accuracy, precision आणि uncertainty हे 3 शब्द लक्षात ठेवू, नोट पण करून घे. आपण हे काय आहोत आता ते आज शिकणार आहोत. पण आता ना हे करायच्या आधी हे एरर्स वगैरे काय असतात, रॅन्डम एरर्स वगैरे, ह्या टॉपिक वरती जाण्याच्या आधी मी ना तुला एक प्रयोगशाळेमध्ये प्रयोग केला जातो. तुम्हाला आता माहितीये ना 11वी पासून प्रॅक्टिकल्स असणार आहेत सायन्सचे, जे तुम्ही पुस्तकामध्ये शिकताय त्याच्यातल्या काही गोष्टी तुम्ही लॅबोरेटरीमध्ये, प्रयोगशाळेमध्ये त्याला पडताळून पाहणार आहात की खरंच आपण जे पुस्तकात शिकलोय ते खरं प्रॅक्टिकल मध्ये तसं घडतंय का. राईट. तर मग धड्याशी रिलेटेड जो पहिला एक्सपेरिमेंट तुम्हाला 11वीला पहिलाच एक्सपेरिमेंट जो शिकवला जाईल, तो एक्सपेरिमेंट आज आपण ऑनलाईन बघणार आहोत. कारण आता मी समोरून नाहीये ना तुझ्या समोर लॅब मध्ये दाखवायला, म्हणून तो एक्सपेरिमेंट कसा करतात, त्याच्यासाठी कुठलं इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं, तो एक्सपेरिमेंट आज आपण बघणार आहोत. आणि मग ज्यावेळी खरं लॅब मध्ये तू हा एक्सपेरिमेंट करशील ना, तर ना तुला खूप मजा येईल मग, कारण तो समजेल पण तुला. आणि मी आता जे तुला चित्रामध्ये, व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे ते इन्स्ट्रुमेंट खरं तुझ्या हातात त्यावेळी असणार आहे. त्याच्यामुळे मग ते वापरायला जे आहे ते मजा येईल. ठीक आहे, आणि समजेल पण तुला की नक्की काय चाललंय. ठीक आहे, आता त्याच्यासाठी ना तुला आधी एक व्हिडिओ दाखवते बेटा. तो व्हिडिओ आधी आपण बघूयात आणि त्याच्यानंतर ना मग आपण ते इन्स्ट्रुमेंट आपल्या हातात जरी नसला तरी पण तो एक्सपेरिमेंट करणार आहे. बघ आता तुला खूप छान वाटेल. मॅम तो व्हिडिओ ग्रुप वर पण टाकून द्यायचा. हो चालेल, मी ग्रुप वरती पण टाकेल. थांबा एक मिनिट, व्हिडिओ शेअर करते.
आज की वीडियो में हम बात करेंगे एक ऐसे टूल के बारे में जो एक्यूरेट मेजरमेंट के लिए यूज होता है, और वो है वर्नियर कैलिपर। अगर आप इंजीनियरिंग या साइंस के स्टूडेंट हैं तो आपको इसको यूज करना आना ही चाहिए। सबसे पहले हम समझ लेते हैं कि वर्नियर कैलिपर होता क्या है। ये एक मेजरिंग इंस्ट्रूमेंट होता है जो छोटी से छोटी चीज़ों को एक्यूरेट तरीके से मेज़र करने के लिए यूज होता है। वर्नियर कैलिपर को आप लीनियर मेजरमेंट के लिए भी यूज कर सकते हैं और सिलेंड्रिकल ऑब्जेक्ट के डायमीटर मेजर करने के लिए भी। सिंपल टर्म में, अगर आपको किसी ऑब्जेक्ट का एग्जैक्ट साइज या थिकनेस पता करना है तो वर्नियर कैलिपर आपका बेस्ट फ्रेंड बन सकता है। वर्नियर कैलिपर के दो मेन पार्ट होते हैं, एक होता है मेन स्केल और दूसरा होता है वर्नियर स्केल। मेन स्केल बेसिकली एक फिक्स्ड स्केल होती है जो सेंटीमीटर या इंच में रीडिंग देती है। इसके ऊपर नंबर्स लिखे होते हैं जो ठीक आहे, मी मधून मधून ह्याला एक्सप्लेन करते म्हणजे तुला इझी पडेल. तर बेसिकली वर्नियर कॅलिपर्स काय आहे, एक यंत्र आहे छोटस म्हणू शकतो, एक इन्स्ट्रुमेंट आपण इंग्लिश मध्ये ज्याला म्हणतो. त्याने ना आपण काय काय मोजू शकतो. त्याने आपण आता एक्झाम्पल साठी थांब, मी एक वस्तू घेते. हा पेन आहे माझ्याकडे. मला ना ह्या पेनची ना, पेनचा हा मला व्यास पाहिजे. व्यास म्हणजे समजतोय ना तुला? व्यास म्हणजे काय? पेनचा व्यास म्हणजे मला डायमीटर पाहिजे की हा पेनचा जो सर्कल आहे तो त्या सर्कलचा व्यास किती आहे ते पाहिजे. किंवा समजा माझ्या हातामध्ये एक अंगठी आहे आणि त्या अंगठीची जी बॉर्डर आहे, जी कडा आहे, त्याची जाडी किती आहे. आपण बघ सोनं घ्यायला गेल्यावरती माहितीये ना, जेवढं जास्त सोनं विकत घेतलं असेल, जेवढ्या तोळ्याचं सोनं असेल तेवढी ती अंगठी जाड बनते. येस और नो? है ना? तर तेच, तर वस्तूची जाडी किती आहे, जसं की आता हा रिमोट आहे, ह्या रिमोटची जाडी किती आहे स्केलने न मोजता मला पॉइंट मध्ये पण उत्तर पाहिजे. डायरेक्ट मला 2 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर उत्तर नाही पाहिजे, ते अजून छोटं पण तर असू शकतं ना, कारण 2 आणि 3 सेंटीमीटरच्या मध्ये कुठेतरी असली ह्याची जाडी, तर मग कसं कळणार आपली. तर मग कुठल्या पण वस्तूची जाडी मोजायची असेल तर, किंवा तिची लांबी मोजायची असेल, किंवा मग ज्या गोल वस्तू असतात त्या गोल वस्तूंची आतली त्रिज्या किंवा बाहेरची त्रिज्या मोजायची असेल, तर मग हे वर्नियर कॅलिपर्स आपल्या कामामध्ये येतं. ठीक आहे, आता हा व्हिडिओ आपण स्टेप बाय स्टेप बघूया. तर आतापर्यंत त्यांनी काय सांगितलं, ह्या वर्नियर कॅलिपरचे 2 पार्ट सांगितले. एक तर आहे त्याची मेन स्केल. आता ही नावं अशीच लक्षात ठेवा प्रथमेश. एक आहे मेन स्केल आणि त्या मेन स्केल वरती फिट केले, मग अशी जो ग्रीन कलर दाखवलेला, त्या मेन स्केलवर छोटी स्केल अजून एक फिट केलेली असते, त्याला म्हणतात वर्नियर स्केल. जनरली बड़े होते हैं और वो हमें प्राइमरी रीडिंग है जो सेंटीमीटर या इंच में रीडिंग देती है। इसके ऊपर नंबर्स लिखे होते हैं जो जनरली बड़े होते हैं और वो हमें प्राइमरी रीडिंग देते हैं। दूसरा होता है वर्नियर स्केल जो स्लाइडिंग स्केल होती है और इस पर छोटी लाइंस और नंबर्स लिखे होते हैं। ये हमें एडिशनल डेसिमल के स्थान पर रीडिंग देने में हेल्प करता है, जैसे कि मिलीमीटर या इवन हंड्रेड्स ऑफ मिलीमीटर्स। वर्नियर कैलिपर को इस्तेमाल करते वक्त थोड़ा केयरफुल रहना पड़ता है। पहले जो ऑब्जेक्ट हम मेज़र करना चाहते हैं उसे स्केल के जॉ के बीच में रखते हैं। आप देख सकते हैं कि वर्नियर स्केल के 2 जॉ होते हैं, एक अपर जॉ और एक लोअर जॉ। अपर जॉ को, अच्छा, जॉ म्हणजे ना ऍक्च्युअल मध्ये काय माहिती का, जॉ म्हणजे मराठीमध्ये जबड. जसं आपलं हे जॉ आहे, हे अप्पर जॉ आहे, हे लोअर जॉ आहे बॉडीच्या पार्ट मध्ये, तसे ह्याचे पण 2 जबडे, खाली खाली 2 आहेत आणि वरती 2 आहेत. म्हणजे त्याच्या जबड्याच्या मध्ये आपल्याला वस्तू फिट करता येईल ना. ठीक आहे, म्हणून त्याला अप्पर जॉ आहे आणि लोअर जॉ है. तो हम इनर डायमेंशन को मेजर करने के लिए यूज करते हैं और लोअर जॉ को हम आउटर डायमेंशन को मेजर करने के। आउटर डायमेन्शन म्हणजे बाहेरचा व्यास काढायचा असेल तर, आणि आतला काढायचा असेल तर बघ इथे कसं फिट केलेलं त्यांनी. हे बघ, वरती कुठली वस्तू ठेवशील ज्याची आतली त्रिज्या काढायची आहे आणि बाहेरची त्रिज्या काढायची असेल तर खालची. एक अपर जॉ और एक लोअर जॉ। अपर जॉ को
हा बेटा, म्हणजे आपण ज्या वस्तूचा आपल्याला मीटर वगैरे मोजायचं आहे ते त्याच्यामध्ये फिट करायची का? हा आता बघ, जसं की माझ्याकडे मी म्हंटल ना, एक बोल्ट नट जसं इथे दाखवलेलं बघ, त्या नट चांगला येस मॅम. जाड असतो ना, मग त्याच्या आतमध्ये एक खाली वर्तुळ असतं आणि एक बाहेरचं वर्तुळ असतं, राईट? तर त्याच्या आतली त्रिज्या मोजायची असेल येस मॅम. मला, तर ती कशी मोजणार? तर बघ आता इथे त्याला फिट करतील वरतून, तो हम इनर डायमेंशन को मेजर करने के लिए यूज करते हैं। दिसलं? आतमधलं पाहिजे ना मला, येस मॅम. आतमधलं पाहिजे म्हणून त्याला येस मॅम. असं आतमध्ये घुसवले ह्या दोन्ही जॉजला, और लोअर जॉ को हम आउटर डायमेंशन को मेजर बघितलं आता? इथे बाहेरचं पाहिजे म्हणून बाहेरला असं येस फिट मॅम. केलं, त्याला दिसते? करने के लिए। येस मॅम. अब जब आपका ऑब्जेक्ट इन जॉ के बीच में बिल्कुल फिट हो जाए तो आप उसको लॉक कर दीजिए ताकि स्केल स्लिप ना हो। अब हम म्हणजे त्याला व्यवस्थित बसवले, दोन्ही जॉ मध्ये अडकवले की हे स्क्रू टाईट करायचे वरचे दोन्ही पण, जेणेकरून मग ती वस्तू हलणार नाही, नाहीतर ती पडू शकते ना, खालच्या ह्याच्यामधून पडू शकते, येस वरच्या मॅम. ह्याच्यामधून ती लूज होऊ शकते, म्हणून ते स्क्रू फिटिंग साठी आहेत हे दोन्ही। मेजरमेंट लेने के लिए रेडी हैं। पहला स्टेप होता है मेन स्केल की रीडिंग को देखना। इसका प्रोसेस बहुत ही सिंपल होता है। आपको देखना है कि वर्नियर स्केल के जीरो लाइन में मेन स्केल पर कौन सा नंबर आ रहा है, यही आपकी प्राइमरी रीडिंग होगी। मेन स्केल की रीडिंग को देखते वक्त ध्यान रखिए कि आप करेक्टली देख रहे हैं, क्योंकि अगर आप एंगल से देखते हैं तो पैरेलक्स एरर हो सकता है, जिससे आपकी मेजरमेंट गलत हो सकती है। उसके बाद आपको वर्नियर स्केल की रीडिंग लेनी है। वर्नियर स्केल की लाइन मेन स्केल की लाइन से थोड़ी छोटी होती है। इसकी रीडिंग हम दो तरीका से ले सकते हैं, इंच में और मिलीमीटर में। ज़्यादातर मेजरमेंट हम मिलीमीटर में लेते हैं। इसमें टोटल 50 डिवीजन होते हैं, जिसमें एक डिवीजन के बीच का डिफरेंस 1/50 होता है, मतलब 0.02 mm होता है, जो कि वर्नियर स्केल पर मेंशन किया भी होता है। आपको देखना है कि कौन सी वर्नियर स्केल की लाइन मेन स्केल की किस लाइन के साथ एग्जैक्टली मैच करती है। ये मैच पॉइंट आपकी वर्नियर स्केल की रीडिंग होती है। ये जनरली थोड़ा मुश्किल होता है, लेकिन प्रैक्टिस से आप इसके प्रो बन जाएंगे। तो अब आपके पास दो रीडिंग्स है, एक मेन स्केल की। ठीक आहे, थांब, इथून मला माहितीये तुला समजलं नसेल, आता ह्याच्या पुढचा पार्ट मी स्वतः शिकवते, तुला एक्सप्लेन करते की नक्की काय आहे। बघ, येस मॅम. व्हेरी सिम्पल काय आहे ना, आधी तुला लिस्ट काउंट काय असतं ते सांगते। कुठल्या पण मेशरिंग इन्स्ट्रुमेंटचं एक लिस्ट काउंट असतं। लिस्ट काउंट म्हणजे, आता मेशरिंग इन्स्ट्रुमेंट आपल्याकडे कुठले कुठले आहेत? आपल्या घरामध्येच अवेलेबल असलेले दोन इन्स्ट्रुमेंट आहेत बघ। आपली नॉर्मल पट्टी, पट्टीने आपण लांबी मोजतो, रेष काढताना त्या रेषेची किती लांबी आहे ते मोजतो, ते एक पहिलं मेशरिंग इन्स्ट्रुमेंट आहे। येस मॅम. दुसरं बघ, लहानपणी आपल्याला प्रॉपर औषध देण्यासाठी औषधाच्या बॉटलच्या वरती झाकण होतं बघ, त्याच्यावर पण लाइनिंग असायच्या, किती ml औषध पितोय आपण, मग ते बरोबर मोजून द्यायचे आपले आई बाबा आपल्याला औषध प्यायला, की ह्याच लाईनी पर्यंत आलं पाहिजे, राईट? त्याच्यानंतर ना अजून आपल्या घरामध्ये काय आहे, हो, रद्दीवाला येतो, रद्दी घेण्यासाठी त्याच्याकडे बघ ते वजन काटा तर खेचण्यावाला असतो, स्प्रिंग बॅलन्स असतो त्याच्याकडे। येस मॅम. तर हे सगळे जे मेशरिंग इन्स्ट्रुमेंट आहेत, ह्या प्रत्येकाला लिस्ट काउंट असतं। आता ह्या प्रत्येकाला लिस्ट काउंट असतं, हे लिस्ट काउंट काय आहे ते मी तुला सांगते, एक मिनिट। मी फळा शेअर करते माझा, थांब एक मिनिट। बघ, लिस्ट काउंट, काउंट म्हणजे काउंटिंग करणं, ऑब्व्हियसली मोजणं, काउंट करणं म्हणजे, आणि लिस्ट म्हणजे सगळ्यात कमी, म्हणजे दिलेल्या इन्स्ट्रुमेंटने सगळ्यात कमीत कमी माप आपण किती मोजू शकतो, त्याला म्हणतात लिस्ट काउंट। म्हणजे सगळ्यात कमीत कमी माप किती मोजलं जाऊ शकतं त्या इन्स्ट्रुमेंटने। तर आता मी तुला नॉर्मली आधी आपल्या स्केलने तुला एक्झाम्पल समजवते, मग तुला समजेल की लिस्ट काउंट काय असतं, ठीक आहे? आणि मग आपण वर्नियर Yes, ma'am. कॅलिपर्सच का वापरतोय, नॉर्मल पट्टी का नाही वापरत?
व्हर्नियर कॅलिपर्सची काय गरज आहे? आता बघ, हवं तर तुझ्या समोर स्केल ठेव बेटा, आपली नॉर्मल पट्टी असते ना. अरे हो, माझ्याकडे इथे पट्टी आहे ऑलरेडी ह्याच्यामध्ये. इकडे लाईट गेलेली मॅम. बरं ठीक आहे, तुला स्क्रीनवर तर दिसते ना व्यवस्थित? येस मॅम. ते यार, तर स्केल काय कामाचीच नाही. ठीक आहे, जाऊ दे, मी स्वतः स्केल बनवते. बघ, ही जी आपली अशी नॉर्मल पट्टी असते, आपली छोटी पट्टी नॉर्मली 15 सेंटीमीटर पर्यंत असते, राईट? तर ह्या पट्टीवरती येस मॅम. आपण एका बाजूला बघितलं तर ही अशी आतमध्ये एक लाईन दिलेली असते आणि इथे येस एक मॅम. मोठी डार्क लाईन असते जिथे 0 लिहिलेलं असतं, राईट? परत येस मॅम. परत एक इथे लाईन असते जिथे 1 लिहिलेलं असतो, इथे 2 लिहिलेला असतो, 3 लिहिलेला असतो, राईट? आणि आपण नीट बघितलं तर हे Yes, 0 आणि 1च्या मध्ये एक थोडीशी कमी छोटीशी डार्क लाईन असते, म्हणजे मीडियम वाली लाईन असते, आणि त्याच्यामध्ये ह्या छोट्या छोट्या अशा 4 लाईनी असतात, राईट? येस राईट, मॅम. असं असते स्केल. तर मग हे 0 ते 1 हे अंतर किती मोजतो आपण आपल्या नॉर्मल स्केलने? मीटर मध्ये मोजतो, सेंटीमीटर मध्ये मोजतो, मिलीमीटर मध्ये मोजतो, Yes, ma'am. किती ते मोजतो? 1 2 3 हे सेंटीमीटर. किती? हा, तर हे ऍक्च्युअल मध्ये हे 0 ते 1 हे अंतर सेंटीमीटर मध्ये आपण मोजतो, किंवा 1 ते 2 हे पण सेंटीमीटर मध्ये मोजतो. पण नीट आता इथे मोठं करून दाखवते. हे जे 0 ते 1 हे जे सेंटीमीटर मधलं अंतर आहे, ह्याचे परत 10 तुकडे केले त्या छोट्या छोट्या लाईन्सने, बरोबर? पहिली लाईन, दुसरी लाईन, Yes, ma'am. तिसरी लाईन, चौथी लाईन आणि 5वी लाईन थोडीशी मोठी असते. परत 6वी लाईन, 6वी लाईन, 7वी लाईन, 8वी लाईन, 9वी लाईन आणि परत या 10व्या लाईनीवरती 1 असतं, राईट आहे? येस मॅम. मग आता ही 0 आणि ही पहिली लाईन, ह्या दोघांमधलं अंतर किती आहे माहितीये तुला? म्हणजे कुठल्या पण ह्या मीटर दोन मॅम. मधलं अंतर किती आहे? हा, किती आहे? मीटर. 1 मिलीमीटर. म्हणजे एका सॉरी मॅम. सेंटीमीटरचे, इट्स ओके बेटा, एका सेंटीमीटरचे ज्यावेळी आपण 10 तुकडे केले, म्हणजेच आपल्याला भेटलं 0.1 सेंटीमीटर, बरोबर ना? हे माहितीये ना Yes, पॉइंट ma'am. कसा? हा, तर Yes, 0.1 ma'am. सेंटीमीटर म्हणजेच 1 मिलीमीटर. बघ, सिंपल आहे. येस मॅम. एक पूर्ण मीटर असतं, 1 मीटर म्हणते मी. 1 मीटर म्हणजे माहितीये ना किती असतं? जर शाळेचा युनिफॉर्म शिवण्यासाठी बघ, तू शर्ट साठी, पॅन्ट साठी कापड घ्यायला गेलाय, तर त्यांच्याकडे ती लोखंडाची मोठी जी स्केल असते ना, येस मॅम. लांब रॉड असतो बघ लोखंडाचा मोठासा, तो 1 मीटर असतो. येस मॅम. आणि ते 1 मीटर असतो म्हणजे त्याच्यावर जर तू बघितलं ना मार्किंग, तर ऍक्च्युली त्याच्यावरती असे 100 सेंटीमीटर असतं. तर 1 मीटर म्हणजे किती असतं? 100 सेंटीमीटर. म्हणजे त्या 1 मीटरचे जर येस 100 मॅम. तुकडे केले, तर जो एक तुकडा म्हणजेच हे आपलं 1 सेंटीमीटर आहे, जे इथे आपण बघतोय आपल्या छोट्या स्केलवर. आणि त्या 1 सेंटीमीटरचे परत 10 तुकडे केले की किती दिसते आपल्याला? 1 मिलीमीटर. म्हणजे सगळ्यात छोटी ती छोट्या वस्तूची जर आपल्याला लांबी मोजायची असेल, तर आपण आपल्या नॉर्मल स्केलने 1च मिलीमीटर एवढ्या लांबीची वस्तू मोजू शकतो. म्हणून एलसी म्हणजे लिस्ट काउंट, आपल्या नॉर्मल स्केलचं लिस्ट काउंट किती आहे? 1 मिलीमीटर. कळतंय तुला? येस मॅम. म्हणजे सगळ्यात छोट अंतर आपल्या नॉर्मल स्केलने जे मोजू शकतो ते किती आहे? 1 मिलीमीटर. पण समजा त्याच्यापेक्षा छोट्या अंतराची वस्तू आहे माझ्याकडे,
किंवा त्याच्यापेक्षा छोट्या जाडीची वस्तू आहे, जसं की आपली घरामध्ये सुई आहे. चल सुई नाही, आपण केस घेऊया. केस, आपला एक केस आपण जर काढला तर त्याची जाडी 1 मिलीमीटर पेक्षा पण छोटी आहे, राईट? तर त्या केसाची जाडी कशी मोजायची? किंवा माझ्याकडे जी एक वस्तू आहे, त्या वस्तूची जी जाडी आहे किंवा लांबी आहे ती 1 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर आणि 2 सेंटीमीटरच्या मध्येच कुठेतरी आहे. त्याला कसं मोजणार मी नॉर्मल स्केलने? आता जसं की सपोज माझ्याकडे ना माझ्याकडे एक छोटीशी पट्टी आहे. छोटीशी पट्टी म्हणजे हा समजा रबर बँड आहे. रबर बँडला मी कट केलं आणि हा माझ्याकडे जो आहे तो रबर बँडचा तुकडा आहे. कसा आहे तुकडा? हा एवढा असा छोटासा एवढा तुकडा आहे माझ्याकडे रबर बँडचा. आणि मी काय केलं मग त्याला त्याची ही वाली जाडी किती आहे त्या रबर बँडची ते मोजण्यासाठी मी काय केलं, इथे अशी पट्टी ठेवली. ठीक आहे. तर मी पट्टीमध्ये बघितलं तर त्याचं किती दाखवते? हा समजा आता तो बरोबर रबर बँड शून्याचं कुठे दिसतंय तिथे ठेवणार ना आता आपण पट्टी. तर इथे अशी स्केल मी ठेवली, इथे अशी ती पट्टी मी ठेवली आपली नॉर्मल स्केल, आणि त्या स्केलचा 0 इथे मार्किंग करतोय आणि इथे 1 सेंटीमीटर मार्किंग करते. आणि त्या रबर बँडचं मी बघितलं 1 सेंटीमीटर पेक्षा थोडंसंच मध्ये कुठेतरी आहे. आणि मग मी जाड म्हणजे आता मोठ्या स्केलवर जर त्याला झूम करून बघितलं तर तो रबर बँड इथे आहे त्याची पहिली एंडिंग, आणि समजा ते इथे कुठेतरी संपतंय. तर मग तू बघशील हे मिलीमीटरच्या पण 2 लाईनीच्या मध्ये. तर कसं मोजणार मग हे मधलं अंतर? कसं मोजणार? तर ते अंतर मोजण्यासाठी मग आपल्याला हे वर्नियर कॅलिपर्स युजफुल आहे. म्हणजे ते एकदम अचूक अंतर मोजू शकतो. म्हणजे मिलीमीटरच्या पण मधलं कुठलं जर अंतर असेल तर त्याला पण मोजू शकतो. तर जसं मग वर्नियर कॅलिपर्स माहितीये बेटा काय करतं, जसं हे 1 सेंटीमीटरचे आपण 10 तुकडे केलेले, तसंच हे जे मिलीमीटर आहे ना, छोटस एवढं मिलीमीटर, त्या मिलीमीटरचे पण त्याने तुकडे केलेत वर्नियर कॅलिपर्सने, आणि अजून जास्त अॅक्युरेटली आपल्याला उत्तर मिळू शकतं. म्हणजे आपली नॉर्मल स्केल जी आहे ते सेंटीमीटर मध्ये 0.1 पर्यंत आपल्याला किंमत देऊ शकते ना, कळते तुला? आता जसं की एक वस्तू आहे माझ्याकडे आणि त्या वस्तूची लांबी सपोज मी इथून ते बघ इथपर्यंत मोजली, कुठून ते कुठपर्यंत हे बघ एवढी आहे समजा त्या वस्तूची लांबी, म्हणजे 5 नंतर 6व्या लाईनीपर्यंत ही एवढी वस्तूची ती जाडी आहे. तर ह्याला आपण कसं लिहू शकतो? ह्या लांबीला, ह्या वस्तूची लांबी किती आहे? 0.6 सेंटीमीटर. बरोबर आहे, कारण 1 2 3 4 5 आणि 6व्या लाईनीपर्यंत आहे, म्हणून आपण 0.6 सेंटीमीटर लिहू शकतो, किंवा आपण ह्याला काय लिहू शकतो? 6 मिलीमीटर पण लिहू शकतो. बरोबर आहे. मिलीमीटर मध्ये नुसत्या छोट्या छोट्या लाईनी मी जर मोजल्या तर त्या टोटल 6 आहेत, म्हणून 6 मिलीमीटर. पण 1 सेंटीमीटर पेक्षा कमी आहे म्हणून मी पॉइंट मध्ये लिहिलं तर 0.6 सेंटीमीटर आहे. कळते तुला मी काय म्हणते? येस मॅम, येस मॅम. राईट. म्हणजे आपल्या नॉर्मल स्केलने आपल्याला पॉइंट नंतर किती नंबर पर्यंत अंतर मोजू शकतो? कुठल्या पण एका अंतरापर्यंत, एका अंकापर्यंत नंबर शोधू शकतो. बट हे वर्नियर कॅलिपर्सने आपण पॉइंट नंतर 2 डिजिट्स 2 अंकापर्यंत आपण करेक्ट अंतर मोजू शकतो किंवा करेक्ट जाडी मोजू शकतो वस्तूची. म्हणून हे काय आहे? मोर अॅक्युरेट आहे हे. कळते? सॉरी, मोर प्रिसाइज आहे. समजते? आता जसे की समजा एखाद्या विद्यार्थ्याला म्हटलं 2 विद्यार्थी आहेत, मेरिट मध्ये आलेत आणि त्यांना नंबर द्यायचे, पहिला नंबर कोणाचा आहे दुसरा नंबर कोणाचा आहे. तर समजा एका विद्यार्थ्याला मार्क्स मिळालेत 98.02 आणि दुसऱ्याला मार्क्स मिळालेत 98.13. मग कोणाचे मार्क्स जास्त आहेत? दुसऱ्याचे मार्क्स जास्त आहेत ना, 13 पॉइंट. येस मॅम. मग इथे पॉइंट नंतर हे जे 2 डिजिट आहेत हे खूप महत्वाचे ठरले की नाही आपल्याला? समजा सेम टू सेम एकाचे मार्क्स आहेत 9.13
आणि दुसऱ्याचे मार्क्स आहेत 9.15. तर बघिश, पहिला नंबर सेम, दुसरा नंबर सेम, तिसरा पण नंबर सेम सेम. मग त्यावेळी ठरवण्यासाठी चौथा नंबर कामामध्ये येतोय ना. तसंच इथे थांब, ह्या फळ्याला मी इरेज करते. तसं इथे आता समजा तुझ्या प्रयोगशाळेमध्ये, कॉलेजमधल्या प्रयोगशाळेमध्ये असे 2 विद्यार्थी आहेत. इथे एक विद्यार्थी आणि इथे दुसरा विद्यार्थी. ठीक आहे. आणि त्या दोन्ही विद्यार्थ्यांना मी काय केलं, आपलं नॉर्मल इरेजर आहे ना, खोडरबर रे, तो खोडरबर दिला मी. ह्याला पण एक इरेजर दिला आणि ह्याला पण सेम टू सेम दुसरा इरेजर दिला. पण ह्याला मग त्या इरेजरची ही जी रुंदी आहे, इरेजर हा किती रुंद आहे, ही रुंदी मोजायची दोघांना पण. ते ह्या दोघांची रुंदी मोजण्यासाठी मी एकाला नॉर्मल आपली स्केल दिली आणि दुसऱ्याला मी काय दिलं, हे आपलं वर्नियर कॅलिपर्स दिलं. जे आता त्याची तुझी डायग्राम बघितली, ते हे वर्नियर कॅलिपर्स दिलं मी दुसऱ्याला मोजायला. तर मग हा त्या इरेजरची रुंदी मोजून तो जास्तीत जास्त काय सांगू शकेल, की समजा ती किती आहे, 1.5 आहे किंवा 1.6 आहे, जी पण काय असेल. तर पॉइंट आणि सेंटीमीटर मध्ये 1.6 सेंटीमीटर किंवा 1.5 सेंटीमीटर एवढं सांगू शकेल, राईट. पण हा विद्यार्थी काय सांगू शकेल माहितीये, समजा त्या इरेजरची जी जाडी आहे 1.5 आणि 1.6च्या मध्ये कुठेतरी आहे. आपण बघितली ना जी नॉर्मल आपली स्केल आहे, इथे 0 आहे, इथे 1 आहे आणि इथे 2 आहे. आता हा 1.5 मोजतोय म्हणजे ही मधली कुठली तर लाईन, बरोबर. आणि ह्या दोन्ही लाईनीच्या मध्येच कुठेतरी त्याची असेल, इरेजरचं टोक येत असेल. तर मग हा जो दुसरा वाला विद्यार्थी आहे तो प्रॉपर सांगू शकेल ती 1.56 आहे की 7 आहे की 2 आहे. म्हणजे काय, पॉइंट नंतर 2 अंकापर्यंत हे अचूक उत्तर सांगू शकेल तो. आणि हा काय करू शकेल, नॉर्मल आपली स्केल मोजून पॉइंट नंतर एकाच अंतरापर्यंत उत्तर सांगू शकेल. मग जास्त प्रिसाईज, जास्त अॅक्युरेट, जास्त करेक्ट कोणाचं उत्तर असेल, ह्याचं उत्तर असेल ना सेकंड वाल्याचं, दुसऱ्या मुलाचं. कळते वर्नियर कॅलिपर्सचा काय उपयोग आहे हे समजले तुला मुळात. येस मॅम. ठीक आहे. मग आता हे वर्नियर कॅलिपर्स वापरायचं कसं, हे जे एवढं सुंदर इन्स्ट्रुमेंट बनवलंय ह्यांनी, हे वर्नियर कॅलिपर्स आता कसं वापरतो आपण आणि ते बनवलंय कसं ते मी तुला सांगते. आता इथे नॉर्मल स्केलला आपण काय केलेलं, हे 0 आणि 1 सेंटीमीटर होती की नाही, त्याला काय केलेलं आपण 10 तुकड्यांमध्ये डिवाइड केलेलं होतं, राईट. इथे पण तसंच केलंय त्यांनी. आधी मेन स्केल जी घेतली ती आपली नॉर्मल स्केलच आहे, 0 पासून जी चालू होते, 0, 1, 2 आणि नॉर्मली आपलं जसं नॉर्मल स्केल आहे तशीच आहे की त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4 असं मिलीमीटरच्या लाईन्स आहेत. मग आता ह्याच्यावरती त्यांनी काय केलं माहितीये, ह्याच मेन स्केलवरती ह्यांनी आता अजून एक स्केल अशी फिट केली आहे, दुसरी स्केल फिट केली आहे जिचं नाव आहे वर्नियर स्केल. आणि त्या वर्नियर स्केलला माहितीये काय केलंय, इथे जे हे 1 मिलीमीटर म्हणजे 1 मिलीमीटर मधलं जेवढं अंतर आहे ना त्याच्यापेक्षा कमी अंतर करून अजून छोट्या लाईन्स बनवलेत. कळते बेटा तुला, हे 1 मिलीमीटर पासून जेवढी लाईन लांब आहे ना त्याच्यापेक्षा ह्या ज्या लाईन्स आहेत त्या जास्त जवळ लाईन्स आहेत त्याच्या. आणि मग ह्याचा अर्थ ह्याच्या वरती जी वर्नियर स्केल फिट केली आहे, तर आता ह्याला मी थोडं मोठं करून दाखवते. सपोज आता ही 1 मिलीमीटर आहे आणि ह्याच्या वरती जी वर्नियर स्केल फिट केली आहे त्याच्यावरती पण लाईन्स आहेत, तर त्या अशा छोट्या लाईन्स आहेत. म्हणजे काय झालं, तुझं 1 मिलीमीटरला पण ह्या छोट्या लाईनने अजून छोट्या लाईन मध्ये अजून छोट्या तुकड्यांमध्ये वाटलं ना. हा, मग ते किती मध्ये वाटलं आणि मग तो एक तुकडा किती काउंट करतो तेच आपण मोजणार आहे त्या वर्नियर स्केलने. ठीक आहे. तर आता बघूयात आपण मग ते कसं वाटलंय आणि कसं ते तुकडे कसे केलेत, किती तुकड्यांमध्ये केले त्याला. जसं आता 1 सेंटीमीटरला मिलीमीटर मध्ये करण्यासाठी आपण 10 तुकडे केलेले, राईट. तसे आता 1 मिलीमीटरचे तुकडे केले.
ते बघूयात. ठीक आहे. तर यार प्लॅन 11वीचा मला वाटतं की खूप लवकर टाइम संपतो, पण ठीक आहे, आपण हे थोडंसं कम्प्लीट करूया, मग मी तुला सांगते पुढे काय करायचंय. पुढे अजून थोडा व्हिडिओ बघूयात आपण. ओके मॅम. और एक वर्नियर स्केल की। अब इन दोनों को ऐड करना है। फॉर एग्जाम्पल, अगर आपकी मेन स्केल की रीडिंग 2.1 सेंटीमीटर है, मतलब 21 mm है, और वर्नियर स्केल में एग्जैक्ट मैच करने वाला लाइन 8 है, तो आपको वर्नियर स्केल की रीडिंग लेने के लिए सबसे पहले इसके टोटल डिवीजन को काउंट कर लेना है, और फिर इसको वर्नियर स्केल की रीडिंग को मेन स्केल की है इंटरनल मेजरमेंट्स की, जैसे वो बेस को अच्छा टच ठीक आहे, ना थांब कर ले, फिर वही एक मिनिट हा. हे ह्यांनी ना रीडिंग डायरेक्ट कसं घ्यायचं ते सांगितलंय, पण काय ग? वर्नियर स्केलचे कसे तुकडे केलेले आहेत. हा तुम्हाला ऐकतोयस बेटा? येस मॅम. हा, तर हे वर्नियर स्केलचं लिस्ट काउंट काय आहे, म्हणजे लिस्ट काउंट म्हणजे आपण वर्नियर कॅलिपर्सला वापरून सगळ्यात छोट्यातली छोटी लांबी किती मोजू शकतो. नॉर्मल स्केलने किती मोजू शकतो? नॉर्मल स्केलने किती मोजू शकतो? 1 मिलीमीटर ना. नॉर्मल स्केल आपली 1 मिलीमीटर ma'am. पर्यंत मोजू शकतो, त्याच्यापेक्षा छोटं अंतर नाही मोजू शकत. तर तसंच वर्नियर स्केलने 1 मिलीमीटर पेक्षा छोटं अंतर पण मोजू शकतो, पण ते नक्की किती मोजू शकतो? तर वर्नियर स्केलचं आधी लिस्ट काउंट काढायचं, ते आधी आपण शिकूयात. ठीक आहे, मग एवढं झालं की मग क्लास आपण थांबूयात, पण एवढं कम्प्लीट करूया. येस मॅम. खास करके वाइवा में आपको ये वर्नियर कैलिपर दिया जाता है और आपसे पूछा जाता है कि इसका लीस्ट काउंट कितना. हे बघितलं त्यांच्या हातामध्ये, हे ऍक्च्युअल मध्ये असं दिसतं वर्नियर कॅलिपर्स. येस मॅम. ना वो कैसे निकालना है, तो वो आज आप अच्छी तरह से इस वीडियो में सीख जाओगे. फ्रेंड्स, इससे पहले मैंने 2 वीडियोस अपलोड किए हैं जहां पे मैंने आपको वर्नियर कैलिपर और माइक्रोमीटर का किस तरह से मेजरमेंट निकालना है उसके बारे में डिटेल में बताया है. उसका लिंक मैं आपको इस वीडियो के नीचे डिस्क्रिप्शन में दे दूंगा. और फ्रेंड्स, अगर आप मेरे चैनल पर नए हो तो चैनल को सब्सक्राइब जरूर कर ले. चलिए आइए सीखते हैं कि इसका हम लोग लिस्ट काउंट किस तरह से निकाल सकते हैं. फ्रेंड्स, वर्नियर कैलिपर का लीस्ट काउंट जानने के लिए आपको इसके 2 पार्ट्स के बारे में डिटेल में जानना जरूरी है. एक है ये जो आप नंबर से स्केल देख रहे हो, ये है मेन स्केल, और दूसरा है यहाँ पे जो आप स्केल देख रहे हो, ये है वर्नियर स्केल. सबसे पहले हम लोग इस मेन स्केल की बात करें तो यहाँ पे आप देख रहे हो कि कुछ रीडिंग्स कैलिब्रेटेड है 0, 1, 2. तो ये जो रीडिंग कैलिब्रेटेड है यहाँ पे, ये सेंटीमीटर में है. ये है 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर. लेकिन जब हम आपली नॉर्मल स्केल असते ना, सेम टू सेम आहे ही मेन स्केल, सेंटीमीटर मधली. लोग लीस्ट काउंट निकालते हैं, मैं आपको यहाँ पे एक बार फोकस करके दिखाता हूँ. जब हम लोग लीस्ट काउंट निकालते हैं तो हम लोग यहाँ पे मिलीमीटर में निकालते हैं. तो आपको यहाँ पे ध्यान रखना है कि 0 के बाद जो अगला डिजिट है वो है 1 मिलीमीटर, उसके बाद 2 मिलीमीटर. और यहाँ पे आप वर्नियर स्केल पे भी देख रहे हो कि कुछ नंबर्स कैलिब्रेटेड है. अब सबसे पहले हम लोग आते हैं कि इसका फॉर्मूला क्या है इस लिस्ट काउंट को निकालने का. तो आप यहाँ पे देख सकते हो कि लिस्ट काउंट निकालने का जो फॉर्मूला है वो है स्मॉलेस्ट डिजिट ऑन द मेन स्केल डिवाइडेड बाय टोटल नंबर्स ऑन द वर्नियर स्केल. अब सबसे पहले स्मॉलेस्ट डिजिट ऑन द मेन स्केल. अब फ्रेंड, इसका मतलब ये हुआ कि जो आप मेन स्केल यहाँ पे देख रहे हो, मैं एक बार फोकस कर लेता हूँ अच्छे से ताकि आप अच्छे से देख पाओ. यहाँ पे फोकस हो चुका है. अब आप देख सकते हो कि जो लीस्ट डिजिट हुआ मेन स्केल का, इसका मतलब हुआ, जैसे आप यहाँ पे देख रहे हो 0. ओके, 0 के बाद अगला डिजिट है 1 mm, उसके बाद है 2 mm. अब 2 mm कैसे बना? 1 + 1 mm मिलकर 2 बना. अगला है 3 mm जो कि बना 1 + 1 मिल के. यानी कि इसका मतलब हुआ कि जो मेन स्केल का स्मॉलेस्ट डिजिट हो जाएगा वो हो जाएगा 1 mm. अब हम लोग यहाँ पे इसे लिख लेता हूँ मैं एक बार जल्दी से इसे. तो ये हो गया स्मॉलेस्ट डिजिट म्हणजेच तेच सगळ्यात कमी अंतर आपण किती मोजू शकतो. तर ही नॉर्मल स्केलच आहे ना, मेन स्केल. मग त्याच्यावर स्मॉलेस्ट डिजिट काय येणार? 1च mm येणार, राईट?
हमारा 1 mm। ओके, उसके बाद अगला है टोटल नंबर्स ऑन दी वर्नियर स्केल। इसका मतलब ये हुआ कि ये जो हमारा वर्नियर स्केल है इसमें टोटल कितने डिजिट है, कितने नंबर्स कैलिब्रेटेड है। आप फ्रेंड्स यहाँ पर आप थोड़ा गौर कीजिएगा क्योंकि इससे ही हम लोग को लीस्ट काउंट मालूम चलेगा। आप यहाँ पे देख सकते हो कि ये है 0। ओके, उसके बाद 1 2 3 4 5 करके हम लोग 1 तक पहुँचे, फिर 5 प्लस करेंगे तो 2 तक पहुँचे, फिर 5 प्लस करेंगे तो 3 तक पहुँचे। इस तरह से हम लोग 4 5 7 8 9 और ये 0 जो कि 10 है हमारा, वहाँ तक पहुँचे। बीच में 5 डिजिट है, टोटल 10 है, यानी कि 5 × 10, यानी कि टोटल जो हमारा नंबर्स हो गया वर्नियर स्केल में वो हमारा हो गया 50। ओके, तो ये हो गया 50। तो इस तरह से अगर हम लोग उसको डिवाइड करेंगे तो हम लोगों को मिलेगा 0.02 mm। ये जो 0.02 mm देख रहे हो ये इस वर्नियर कैलिपर का लीस्ट काउंट हो गया। तो फ्रेंड्स आई एम श्योर आज की इस वीडियो को देख अच्छा, एक मिनिट, समजलं कसं काढलं त्यांनी? येस मॅम। सिंपल. मगाशी काय केलेलं आपण, 1 सेंटीमीटरचे 10 तुकडे केलेले, बरोबर आहे? येस मॅम। 1 सेंटीमीटरचे तिथे 10 तुकडे केलेले, म्हणून आपण काय केलं, 1/10 घेतलं आणि 0.1 सेंटीमीटर आलेलं आणि त्या 0.1 सेंटीमीटरलाच आपण मिलीमीटर म्हटलेलं. तसंच इथे काय केलंय, 1 मिलीमीटरचे त्याच्या लाईनीसाठी किती तुकडे त्यांनी काउंट केलेत, किती डिजिट्स घेतलेत, म्हणून स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल अपॉन टोटल नंबर ऑफ डिव्हिजन्स ऑन वर्नियर स्केल. तर ते किती होते टोटल, 1 2 3 4 अशा किती लाईन्स होत्या टोटल, 50 लाईन होत्या, राईट? हा, म्हणून त्यांनी काय केलं, 1/50 केलं आणि उत्तर काय आलं, थांब मी करून दाखवते तुला. म्हणजे आपण वर्नियर स्केल वापरून सगळ्यात स्मॉलेस्ट सगळ्यात छोट्यातलं छोटं अंतर किती मोजू शकतो बघ. 1 मिलीमीटर होतं, राईट, मेन स्केल वरती, आणि सगळ्यात स्मॉलेस्ट तिथे किती 50 पार्ट होते. तर मग माहितीये ना तुला हे आपण कसं लिहू शकतो ह्याला, एकाला 50 कसं भागतात माहितीये ना तुला? सॉरी, उलट लिहिलं मी. हा, इथे 1 आहे आणि इथे 50 आहे, तर म्हणून मग त्याचं उत्तर काय आलं, 0.02. हे आहे मिलीमीटर, राईट, मिलीमीटर मध्ये. मग ह्याला आपण सेंटीमीटर मध्ये करण्यासाठी जर परत 10 ने भागलं तर मग उत्तर येईल 0.002 सेंटीमीटर. म्हणजे बघ, आपल्याला नॉर्मल स्केलने जर सेंटीमीटर मध्ये जर उत्तर काढायला घेतलं तर 1.5 असं पॉइंट नंतर एकच डिजिट भेटतंय, पण वर्नियर स्केलने पॉइंट नंतर आपल्याला 3 डिजिट पर्यंत करेक्ट उत्तर मिळतंय, अचूक उत्तर मिळतंय. म्हणजे ह्याचा अर्थ आपण सगळ्यात छोट्यातले छोटं अंतर जे मोजू शकतो वर्नियर स्केलने ते 0.0 समथिंग पर्यंत, 2 डिजिट पर्यंत आपण सगळ्यात छोट्यातलं छोटं अंतर मोजू शकतो. म्हणजे 0.02 मिलीमीटर पर्यंत सगळ्यात छोट्यातलं छोटं अंतर मोजू शकतो आपण. समजते? एवढं फक्त लक्षात घे की स्केलने पॉइंट नंतर एकाच पॉइंट डिजिट पर्यंत मोजू शकतो आणि वर्नियर कॅलिपर्सने 1 2 3 डिजिट पर्यंत करेक्ट अॅक्युरेट आपण रीडिंग घेऊ शकतो, लांबी मोजू शकतो. समजलं इथपर्यंत? येस मॅम. ठीक आहे, चला आता बराच वेळ झाला, आपण इथे क्लास थांबूयात. तर आता नेक्स्ट क्लास मध्ये आपण खरं कुठल्या तर वस्तूची लांबी, रुंदी वगैरे कशी मोजायची ते बघूयात. ओके, ठीक आहे. चल, आजचा होमवर्क मग काय आहे बेटा? आजचा होमवर्क आहे ते जे आज आपण बघितले ना, डायमेन्शनल अनालिसिसचे लिमिटेशन्स, त्याचे तोटे काय आहेत ते 4 1 2 3 4 बघितले. ते छान हँडरायटिंग मध्ये लिहून काढ, बाय हार्ट कर त्याला प्लीज, आणि त्याचा फोटो टाक ग्रुपमध्ये. ठीक आहे, आणि गेल्या वेळचे पण होमवर्कचे जे फोटो नाही टाकले ते पण टाक. ठीक आहे, चल मग आता आजचा क्लास आपण थांबूयात. जेवलास तू?